तर आज आपण ताजं हिरवं वाटण तयार करून अगदी ताज्या हिरव्या मटारपासून मस्त असा मटार पुलाव किंवा वटाणा भात कसा बनवायचा आहे हे बघतोय। तर हा बनवायला अतिशय सोपा आहे, खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतो आणि झटपट बनून तयार होतो। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, यासाठी सुरुवातीला वाटण तयार करून घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी दगडी खलबत्त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 3 काळी मिरी, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता सोबतच यामध्ये आपल्याला 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला जाडसर कुटून घ्यायचंय। याला आपल्याला खूप जास्त बारीक वाटायची अजिबात गरज नाहीये, थोडंसं हे आपल्याला असं जाडसरच कुटून घ्यायचंय। तर खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले सगळे मसाले मी छान असे जाडसर कुटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मसाल्यांचा मस्त असा सुगंध येतोय। असं ताजं वाटण तयार करून वटाणा भात बनवला की तो चवीला खूप छान लागतो। वाटण तयार झालं। आता दुसरीकडे इथे बघा, मी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही घरामध्ये असलेला दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता। आता याला आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। तर इथे आपला तांदूळ सुद्धा धुवून झालेला आहे, यातलं पाणी मी बाजूला काढून टाकलं। आता वाटाणा भातासाठी इथे मी काही भाज्या सुद्धा चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर पाऊण वाटी ताजा हिरवा मटार मी सोलून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, 1 मध्यम आकाराचा बटाटा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे। तर अशी ही भाज्यांची मी पूर्वतयारी करून घेतली। फोडणीसाठी 2 ते 3 तमालपत्र घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची थोडीशी ठेचून घेतली, 5 ते 6 पुदिन्याची पानं घेतलीत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। तर अशा रीतीने वाटाणा भात बनवण्यासाठी इथे मी ही पूर्व तयारी करून घेतलेली आहे। वाटण तयार करून घेतलं, तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य सुद्धा काढून घेतलं। आता भात बनवायला घ्यायचा आहे, त्यासाठी कुकर मध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल काढून घ्यायचंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला तमालपत्र, जिरं, हिरवी वेलची, पुदिन्याची पानं घालून मस्त अशी याची आपल्याला खमंग फोडणी तयार करायची। फोडणी तयार झाली की मग यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता या कांद्याला आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा गुलाबी रंग येईस्तोपर्यंत परतून घ्यायचा। खूप जास्त याला आपल्याला डार्क रंगावरती परतायचं नाहीये, कांदा थोडासा मऊसर होईस्तोपर्यंतच आपण याला परतून घेणार आहोत। कांदा परतून झाला की त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे। टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊसर होईस्तोपर्यंत थोडेसे परतून घ्यायचे आहेत। तर हे बघा, कांदा आणि टोमॅटो छान मऊसर होईस्तोपर्यंत परतून घेतले। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे ताजा हिरवा मटार, सोबतच बारीक चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी सुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आणि याला सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। हिरवा वाटाणा आणि बटाटा थोडासा परतून घेतला की त्यानंतर आपण हे जे ताजं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचंय आणि याला फक्त अर्ध्या मिनिटासाठी मंद गॅसवरती या सगळ्या भाज्यांसोबत परतून घ्यायचं। तर हिरवं वाटण फोडणीमध्ये घातलं, याला थोडंसं परतून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये सुखे मसाले घालायचे। तर यामध्ये आपल्याला घालायचे 1 छोटा पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचंय, 1 छोटा चमचा इथे मी पावभाजी मसाला सुद्धा घातलेला आहे। हे सगळे मसाले यामध्ये घातले आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। आपण यामध्ये घातलेले सगळे मसाले आणि भाज्या छान अशा परतून घेतल्यानंतर मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये आपल्याला आपण धुवून घेतलेला हा तांदूळ घालायचा आहे। याला सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटासाठी परतून घ्यायचंय। तर सगळ्या भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी। तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 2.5 वाट्या इतकं गरम केलेलं पाणी घातलेलं आहे। तर लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर इथे मी 2.5 वाट्या गरम पाणी घातलं। आता पुन्हा एकदा याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। भात चांगला मऊ शिजावा आणि चवीला सुद्धा चांगला लागावा याकरता मी यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं। त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर साधारण 2 चमचे इतका मी लिंबाचा रस यामध्ये घातला। याला चांगलं मिसळून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं
मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी फुटली की आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यापेक्षा खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत. फक्त 2 शिट्ट्यांमध्येच भात अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर हे बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि गरम वाफ निघून गेल्यानंतर कुकरचं मी झाकण काढलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो वाटाणा भात आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. अजिबात चिकट झालेला नाहीये. पाण्याचं प्रमाण योग्य घातलं की म्हणजे मग भात अगदी व्यवस्थित शिजतो. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मोकळं करून घ्यायचंय. अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मोकळं करून घ्यायचंय. भात जेव्हा गरम असतो तेव्हा तो थोडासा चिकट जाणवतो, पण पूर्णपणे भात थंड झाला की अगदी मोकळा सुटसुटीत होतो. तर अशा रीतीने मस्त असा हा चमचमीत मटार पुलाव किंवा वाटाणा भात इथे आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. लगेचच आपण याला सर्व करूयात. ताजं हिरवं वाटण तयार करून बनवलेला हा वाटाणा भात चवीला अगदी अप्रतिम लागतो. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.